हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा ज्याचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी. तर मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आरीवर्क ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ना, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळामध्ये. तर ते आपण पूर्ण व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे याच्या मागं. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, आणि ज्यांनी पाहिला असेल तर त्यांनासुद्धा समजलं असेल की आरीवर्कचं ब्लाऊज कसं कट करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं. व्हिडिओ एंडपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी एक स्टेप बाय स्टेप आणि अगदी हळूहळू व्यवस्थित अशा समजतील. आणि जर तुम्ही समजून घेतल्या तरच तुमचा ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट फिटिंग आणि स्टिचिंग होईल आणि खूप सुंदर असा तुमचा ब्लाऊजसुद्धा कस्टमरला बसेल. तर अशा पद्धतीने मी आता घेतलेला आहे भाई हे करण्यासाठी, जोडण्यासाठी. आता मी तुम्हाला दाखवलं की एक सिंगल दाब होता आणि एक आपला सिंपल रेग्युलर दाब होता मशीनचा. तर तो मी आता रेग्युलरचा दाब काढलेला आहे आणि आता मी सिंगल दाब घेतलेला आहे. तो तुम्हाला मी दाखवलेला आहे. आता इथं मी मध्य काढते. मध्य काढायचं कसं तर तुम्हाला पाहिलंच तुम्ही. आता इथं कट मारलेला असतो अस्तरवरती, त्याचा मध्य तर असतो, पण आपल्याला जो डिझाईन असते ना आरीवर्क आपण ती हाताने बनवलेली असते त्याच्यावर तर माप अगोदर ऑलरेडी टाकलेले असतात, पण तरीसुद्धा एक मध्य काढून ठेवायचं, जेणेकरून फिटिंगच्या साईडने आपल्याला इकडे तिकडे सटकणार नाही आणि दोन्ही पण फिटिंग व्यवस्थित अशा बरोबर आपल्या आरीवर्कवरच्या खाली व्यवस्थित येतील अशा पद्धतीने. आता मी टाकलेली आहे फ्रंटला पहिली बॉटमला टीप अस्तरवरती, आणि त्याच्यानंतर अस्तरवरती परत एक दाब टीप टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि अशाच पद्धतीने दुसरी पण आपण एकदम साईडने आणि एकदम कडाने व्यवस्थित अशी दाब टीप टाकून घ्यायची आहे. इथं थोडासा व्हिडिओ मी पळवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला अर्ध्या तासाच्या आतमध्ये ब्लाऊज स्टिचिंग शिकायला मिळेल. कमीत कमी इथं हे ब्लाऊज स्टिच करताना 1 तास लागतो, पण मी तुम्हाला अर्ध्या तासाचाच व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं सांगितलेलं आहे. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर अशाच पद्धतीने आता मी दुसरी पण बाही रेडी करणार आहे. तर आता अशाच पद्धतीने मी एक सिंगल दाब लावून आहे ना पूर्ण दंडघेराचा बॉटम आहे ना तयार करून घेतलेला आहे आणि साईडनी टिपा मी नंतर मारणार आहे. आता ती बाही मी साईडला ठेवून दिलेली आहे. आता दुसरे पण बाही मी तयार करायला घेत आहे. तर अशाच पद्धतीने आता बॉटमला सुद्धा मी सिंगल दाबानेच बरोबर टिप मारून घेणार आहे. व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. आपल्याला हाताला जाणवतं की आपलं वर्क कुठपर्यंत आहे. शिवताना प्रत्येक टेलरला हे कळतं की आपलं वर्क कुठपर्यंत आहे, तर हाताने जाणवतं. त्याच आणि आपल्याला अस्तरवरतून खालीसुद्धा थोडंसं आपल्याला वर्क दिसतं. तर बरोबर आपण अर्धा इंच मार्जिन सोडून टिप मारलेली आहे, दाब टिप दिलेली आहे अस्तरवरती, आणि तसंच खाली आपल्याला अस्तर पलटी करून व्यवस्थित असं कडाने साखळी टिप असते, साखळी टाका असतो ना वर्कच्या खाली, तिथंच आपल्याला फक्त टिप द्यायची आहे. जर तुम्हाला तिथं नसेल एकदम कट घ्यायचं असेल तर तरीसुद्धा चालेल. अगदी तुम्ही न टिप दिली तर दाब टिप दिलेली असते अस्तरवरती, तर तुम्ही नंतर टिप नाही दिली वरतून तरीही चालेल. आता घेतलेला आहे फ्रंट साईड. तर आता इथं फ्रंट साईडला मी तर गळा मार्किंग करून घेते. मी एक बाजूने घेतलेला होता, पण दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित मी मार्किंग करून घेते अशाच पद्धतीने. आणि समोरासमोर व्यवस्थित ठेवून येईन. आता आपल्याला पहिलं जे फ्रंटच्या एक साईड वर्क केलेलं आहे ना उजव्या साईडचं, ते पहिले आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि ते चांगलं फिनिशिंगमध्ये आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला फ्रंटला सुद्धा मी आता व्यवस्थित हे करून घेते. मी आता इथं सुद्धा गळा अस्तरचा अगोदर कट नाही केलेला, मी पाहू शकता तुम्ही. आता जितकं होतं आपलं अस्तर तितकंच मी कट केलेलं आहे, जसं मी मार्किंग केलेला होता गळा एकदम परफेक्ट असा. तर अशाच पद्धतीने आता मी कट मारून घेतलेले आहेत. टिप मारलेली तिथं पाव इंच आपण मार्जिन सोडलं, त्याच्यावरती आपल्याला कट मारून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर अशाच पद्धतीने दाब टिप दिलेली आहे अगदी कडाने, कारण मी मार्जिन सोडलेलं नाही आहे. अगदी कडाने टिप मारून घेतली, पाहू शकता तुम्ही. जिथं तुम्ही टिप नाही मारली तरीही चालेल, हात शिलाई केली तरीही चालेल. आता मी दुसऱ्या साईडचा सुद्धा मी तसा सेम पद्धतीने पलटी करून टाकणार आहे, जेणेकरून दोन्ही पण साईडने फिनिशिंग छान असं येईल. आणि अशाच पद्धतीने मी आता ते पण मी दाब टिप लगेच मारून घेणार आहे. आणि जो साईडचं पूर्ण अस्तरचं जॉईंट करायचं आहे ना, ते आपण पूर्ण सगळ्या पार्टचा अस्तर जॉईंट आपण नंतर करणार आहोत. टिप्पा मारून घेणार आहोत ज्यावेळेस आपलं रेग्युलर दाब आपण लावतो त्यावेळेस. तर आता घेतलेला आहे बॅक नेक. आता आपल्याला बाही तर आपली रेडी झालेली आहे. बॉटमला फ्रंट साईडचा गळासुद्धा झालेला आहे. जिथं आपण आरीवर्क केलेलं आहे ना, तर तिथं आपल्याला अगोदर तयार करून घ्यायचं आहे सिंगल दाबनी, आणि नंतर आपला रेग्युलर दाब जोडून
आपल्याला मग नंतर सगळे पार्ट आपल्याला व्यवस्थित जोडायचे आहे. तर अशाच पद्धतीने आता इथं सुद्धा मी मध्ये काढला आहे, पाहू शकतो तुम्ही. अस्तरचा आपण अगोदरच आपली घडी असते तर तिथं सुद्धा थोडासा कट मारून पहिलं मध्ये काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आपल्याला असाच मध्ये आपल्याला मेन ब्लाऊज पीसवरती सुद्धा काढायचं आहे. व्यवस्थित असं एक वर्क ठेवायचं आहे दोन्ही पण साईडचं आपलं. आणि व्यवस्थित मध्ये काढून आहे ना आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं, जेणेकरून आपलं फिनिशिंग छान येईल. अशा पद्धतीने अशा गोष्टीनं थोड्याशा हळू केल्या तरी चालतील. जसं की आपण थोडं हळूहळू करायचं आहे, हळूहळू शिवायचं आहे, हळूहळू गोष्टी आपल्या लक्षात घेऊनच व्यवस्थित आपल्याला टिपा मारायच्यात. कारण आपल्याला इथं आरीवर्क असतं, इथं सुई जाण्याची जास्त शक्यता असते आणि हातावर लागण्याची सुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे व्यवस्थित करायचं, हळूहळू करायचं आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा येतं मग हळूहळू केल्याच्या नंतर. तर अशाच पद्धतीने मी मधून टिप मारली, दोन्ही पण साईडनी पाव इंच सोडून असा गोल आकारामध्ये मस्त असं टिप मारून घेतलेली आहे. आणि बॉटमला सुद्धा मी तशी टिप मारून घेणार आहे. आणि अशाच पद्धतीने मी आता घेतलेला आहे करून. आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. तर पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. पाव इंच मार्जिन कंपल्सरी सोडायचं आहे, कारण आपल्याला कट मारायचे असतात, नॉचेस द्यायचे असतात. कट मारून व्यवस्थित आपला गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी व्हावा म्हणून आपल्याला व्यवस्थित कट मारायचा असतो. तर इथं पहा मी अशाच पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत. आणि पाहू शकता तुम्ही. आता इथं मी पलटी करून घेणार आहे. आता नॉर्मली आपल्याला आपण ज्यावेळेसही गळा पलटी करतो त्यावेळेस आपल्याला समजतं, रेग्युलर आधी टेलर असतात ते नेहमी ब्लाऊज शिवतात त्यांना. पण नवीन शिकणाऱ्यांना व्यवस्थित समजावं म्हणून मी इथं स्टेप बाय स्टेप एकदम छोटे छोटे टिप्स मी सांगत असते व्हिडिओमध्ये, ते लक्षात घेत जा तुम्ही. तर इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे, हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आता व्यवस्थित प्रेस केल्याच्या नंतर आपल्याला जो कडाचा भाग आहे ना एकदम साखळी टाका, जो आपला आरीवर्कचा असतो त्याच्यावरती आपल्याला टीप द्यायची आहे एकदम कडाने. आता मी तर थोडंसुद्धा मॅर्जिंग नाही ठेवलं तरीसुद्धा मी सिंगल दाब लावून टिप मारते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, कारण जर तुम्हाला टिप नाही मारायची ना तर नाही मारली तर तरी चालेल, पण थोडंसं असं तर मला वाटतं इकडं तिकडं सटकतं. तर माझ्या फिनिशिंगनुसार आहे ना मी या गोष्टी करत असते, जेणेकरून सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर तुमचा ब्लाऊज अगदी एकदम परफेक्ट बसेल मैत्रिणींनो. त्याच्यामुळं मी जास्तच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आता इथं माझी टिप मारून झालेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम सुंदर असा गळा पूर्ण रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही पाठीमागून आणि पुढून सुद्धा, वरतून आणि बॅक साईडनी, वरून खालून दोन्ही पण. तर आता इथं नॉट लावून घ्यायची आहे. आता इथं मी नॉट घेतलेली आहे. कंपल्सरी नॉट लावताना आपल्याला 1 मीटर घ्यायची आहे, आणि ज्याला जास्त लागत असेल तर तुम्ही 1.25 मीटर घ्यायची आहे. नॉट पलटी करायची आहे आणि कट मारून 2 नॉट आपल्याला तयार करायचे आहेत. तर इथं मी आता तयार केलेले आहेत. तुम्ही इथं 3 इंचावर नॉट तुम्ही घेऊ शकता. इथं शोल्डरपासून ते खाली 3 इंच तुम्ही मार्जिन घेऊन व्यवस्थित असं नॉट बसू शकता. आता इथं नॉट बसवायची पद्धत कशी आहे तुम्ही पाहिलीच, पण मी परत दुसरी नॉट बसवताना सुद्धा दाखवते. आता इथं अशा पद्धतीने दोन्ही आपल्याला एक लेवलमध्ये करून घ्यायचे आहेत आणि एक लेवलला मार्किंग करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनी सुद्धा मार्किंग केलेलं तिथंच आपल्याला नॉट ठेवायचे आहे. आणि जिथं आपला साखळी टाका आहे ना तिथं व्यवस्थित अशी टिप देऊन घ्यायची आहे. मस्त अशी परफेक्ट नॉट निघली नाही पाहिजे. आणि आपली जी आरीवर्क असतं ना तिथं आपल्याला दाब आहे ना, आपला जो सिंगल दाब असतो किंवा नॉर्मल दाब असतो, कधी पण वर्क असेल तर दाब वरती करायचा आणि व्यवस्थित हळूहळू एकदम अशा हलक्या हाताने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि अशी ती पद्धतीने आपली नॉट बसून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हातशिलाई एक्स्ट्राचं काम करावं लागणार नाही अशा पद्धतीने. तर आता इथं बघा मी नॉर्मल दाब घेतलेला आहे, जो आपला रेग्युलरचा शिलाईचा दाब असतो तो. आता इथं सिंगल दाब मी काढला. तर इथं मी पहिल्या स्टार्टिंगला सुद्धा सिंगल दाबमध्ये 2 व्हरायटी दाखवल्या होत्या, जेणेकरून एक डाव्या साईडचा असतो आणि एक उजव्या साईडचा असतो. तर इथं डाव्या साईडचा सुद्धा यूज होतो आणि उजव्या साईडचा सुद्धा होतो. जिथे वर्क असेल तिथं तुम्ही यूज करू शकता. आणि जो आपला सिंगल म्हणजे नेहमीचा दाब असतो दोन्ही पण साईडचा व्यवस्थित, आता तो मी बसून घेतलेला आहे. आता मी तर देते दाब टीप, जे आपल्या कंबरच्या लेवलला असतो, जिथं खाली. आता व्यवस्थित असं दाब टीप देऊन घेते, जेणेकरून सगळं अस्तर व्यवस्थित जॉईंट होईल. आणि अशाच पद्धतीने आता मी पलटी करून घेते आणि सगळा अस्तरचा भाग साईडनी, फिटिंगनी, मुंड्यानी आणि शोल्डरनी, या तिन्ही गोष्टी मी व्यवस्थित अशा जोडून घेतलेल्या आहेत आणि टिपासुद्धा मारून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित जर करायच्या असतील तर थोडासा संयम ठेवा मैत्रिणींनो, आणि छोट्या छोट्या गोष्टींना फॉलो करत जा.
स्टेप बाय स्टेप करत जा. असं शॉर्टकट नाही मारायचा कधीही. शिकताना आपल्याला व्यवस्थित करायचं, जेणेकरून आपण शिकताना एकदम परफेक्ट पद्धतीने जर शिकलो तर आपला ब्लाऊजसुद्धा परफेक्ट पद्धतीने स्टिच होतो अशा पद्धतीने. आता हे नॉर्मली आता मी सगळं घेतलेलं आहे कट करून. आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा मी कट केला. पाहू शकता तुम्ही, फिनिशिंग पाहू शकता. आता इथं मी जो मार्किंग केलेलं होतं ना, जे आपलं हेचं राहतं टक्सचं, तर ते सुद्धा मी पाहू शकता तुम्ही. आता इथं टक्स पॉईंट काढायचा आहे, तर मी इथं एक साईडनी मार्किंग केलेलं होतं, दुसऱ्या साईडनी सुद्धा तिथंच आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, थोडीशी आयडिया करू शकता, एक ठेवून सुद्धा करू शकता तुम्ही. आणि नॉर्मली 4.5 इंच रुंदीला आणि उंचीला 4 इंच अशा पद्धतीने टक्स घेतलेले आहेत मी. आणि अशा पद्धतीने अर्धा इंच वरती आपल्याला मिळवत बाजूने असे टक्स देऊन घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही टक्स किती सुंदर आलेले आहेत. फिनिशिंग पाहू शकता तुम्ही टक्सची सुद्धा. आता इथं आपल्याला लगेच लटकन बनवून घ्यायचे आहेत. आता इथं लटकन त्यांना जर आणायचे असतील तर ते आयते आणून बनवून लावू शकतात. तसं मला त्यांनी काही सांगितलं नाही की आणून लावा म्हणून कस्टमरने. तर त्या मग लग्नाचा ब्लाऊज होता, आता त्यांना जर लावायचं असतील तर ते लावू पण शकतील. पण तोपर्यंत मी असे साधे सिंपल असे त्रिकोणी लटकन आपले कपड्याचे बनवून टाकणार आहे. तर ते सुद्धा मी टाकून देते लगेचच, कारण जेणेकरून छानही दिसायला लुक छान दिसेल. आणि जर त्यांना टाकायचे असतील तर ते मोत्याचे वगैरे असे आरीवर्क टाईप ते लटकन बनवू शकतात, टाकू शकतात. तर आता आरीवर्कमध्ये सुद्धा खूप छान छान असे लटकन बनवता येतात, पण त्यांनी नव्हते सांगितले, त्याच्यासाठी मी नव्हते बनवले. तर मग अशाच पद्धतीने छान अशा पद्धतीने आपलं पूर्ण बॅकनेक रेडी झालेला आहे. आता जो भाईचंच होतं ना, आपण बॉटम साईडला त्या सिंगल दाबने तयार केलेला होता दंडघेराचा बॉटम. आता आपण जे साईडचं होतं ना, तिथंसुद्धा आपण व्यवस्थित टिपा मारून घेऊया, अस्तर जोडून घेऊया. आणि एक्स्ट्राचा जो काही भाईचा कपडा आहे ना, ते सुद्धा कट करून घेऊया व्यवस्थित. आणि माप टाकून घेऊया की आपली भाई बरोबर आलेली का, एकदम परफेक्ट आलेली आहे, बरोबर आलेली आहे. आणि आता कट मारून घ्यायचा आहे पॉईंटला, जिथं आपल्याला भाई जोडायची सुरुवात करायची आहे तिथं. आता दुसरीसुद्धा भाई तशीच सेम पद्धतीने मी पूर्ण रेडी करून घेणार आहे. अशाच पद्धतीने आता व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. टिप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता इथं मधून माझा दोरासुद्धा निघतोय, पण मी काहीही व्हिडिओमध्ये स्किप केलेलं नाही आहे. पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे. थोडासा व्हिडिओ पळवलेला आहे तिथे, कारण की 1 तास म्हणजे जवळजवळ मला इथं 45 ते 50 मिनटं इथं पूर्ण ब्लाऊज स्टिच करायला लागलेला आहे. तर मग थोडासा व्हिडिओ पळवल्यामुळं तुम्हाला बरोबर आहे तर मला 29 मिनटाचा किंवा अर्ध्या तासाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. सो अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने आता मी पूर्ण दोन्ही पण भाया रेडी करून घेतलेल्या आहेत. आता घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट साईड पूर्ण रेडी करून घ्यायचं आहे अगोदर. तर आता इथं मी प्रिन्सची कटोरी होती जी समोरासमोर ठेवून घेतली पहिलं ब्लाऊज पीसचा भाग, आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तरचा सुद्धा त्याच्यावर बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडनी. एक्स्ट्राचा जो काही भाग असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता मी तो कट करून घेतलेला आहे. आणि आता मी कट करून घेतल्याच्या नंतर काय करणार आहे, याला डायरेक्ट कटोरी आता मी जो आपला पार्ट राहतो ना हुकलूप पट्टीचा, तर तिथं मी जॉईंट करून घेणार आहे. ते सुद्धा मी तयार करून घेते. अगोदर अस्तर जोडून घेतलं तरीही चालेल, पण अगोदर आपल्याला आरीवर्क ब्लाऊज होता, त्यासाठी आपण जो तिथं आरीवर्क केलेलं होतं तिथं आपण दाब टिप लावून, म्हणजे एक सिंगल दाब लावून व्यवस्थित टिपा मारून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला जे काही हे फ्रंटचा सुद्धा हुकलूपचा पार्ट होता, तर तो सुद्धा आपल्याला गळा अगोदर आपण तयार केलेला होता त्याचा, पण साईडनी जे काही अस्तर जोडायचं राहिलेलं होतं तर ते सुद्धा मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता नॉर्मली माझं हे गोष्टी दोन्ही पण झालेल्या आहेत. आता इथं 2 पार्टमध्ये प्रिन्स कट ब्लाऊज आहे. इथं 3 पार्टमध्ये सुद्धा ती योगपट्टी लावून ती 3 पार्टमध्ये सुद्धा हे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करता येतं. त्याचेसुद्धा खूप सारे व्हिडिओ अपलोड मी ऑलरेडी केलेले आहेत, पण जास्त फॅशिंग आता 2 पार्टमध्येच आहे प्रिन्स कटची, तर मी तेच करत आहे. कारण नवरी असो किंवा नवरीची आई असो, तर माझं बरोबर हेच असतं की त्यांना फिटिंग आणि कोणत्याही गोष्टी व्यवस्थित अशा येण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न मी त्यामध्ये लावते आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बनवून देते. तर अशा पद्धतीने आता प्रिन्स कट ब्लाऊज फिटिंगमध्ये आरीवर्क असेल तर फिटिंगमध्ये छान बसतं. त्यासाठी आपण कधीही प्रिन्स कट ब्लाऊजच टाकायचं. कटोरी ब्लाऊजमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. तर अशा पद्धतीने तर कटोरी ब्लाऊजमध्ये तसे काही प्रॉब्लेम्स येत नाही आहेत, पण जर आरीवर्क फ्रंट साईडनी केलेला असेल ना, तर मग कटोरी ब्लाऊजमध्ये
थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण मग प्रिन्स कट ब्लाऊज मध्ये जर फ्रंट साईडने आरीवर्क केलेला असेल तर बरोबर प्रिन्स कट ब्लाऊज शिवता येतं. कटोरीमध्ये फ्रंट साईडला जर आरीवर्क असेल तर शिवता येत नाही व्यवस्थित. तर तेच मला तुमचं कन्फ्युजन दूर करायचं होतं, बाकी काही नाही. तर पाहू शकता तुम्ही आता मी जेवढं आरीवर्क करून घेते केलेलं ब्लाऊज शिवते ना, तर ते पूर्ण प्रिन्स कटमध्ये ब्लाऊज शिवते अशाच पद्धतीने. तर पाहू शकता तुम्ही. आता इथं मी पट्टी लगेच टाकून घेणार आहे. दोन्ही पण पार्ट मी जोडून घेतलेले आहे, प्रिन्सचे कटोरीचे आणि हुकलूक पट्टीच्या साईडचे आणि गळ्याचे, म्हणजे दोन्ही पण आपण व्यवस्थित पार्ट साईडचे दोन्हीही आपण बनवून घेतलेले आहेत. आता आपण खालच्या बॉटमला पट्ट्या देऊन घेऊया लगेचच. इथं तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा दाबटीपास मारून तशाच ठेवू शकता. कोणतंही फिनिशिंग अगदी छानच दिसेल. फिटिंग असेल तर फिनिशिंग छान दिसेल. तर अशा पद्धतीने. तर आता मी तर तुम्ही पपसुद्धा पाहू शकता प्रिन्सच्या कटोरीचा किती सुंदर आलेला आहे. फिटिंगमध्ये ना एकदम मस्त असा ब्लाऊज बसतो हा. कारण मी तुम्हाला कंपल्सरी सांगत असते की ब्लाऊजमध्ये कुठे काय कमी किंवा काही जास्त होतं तुमचं. तर काही कन्फ्युजन असतील तर मला तुम्ही कमेंटच्याद्वारे विचारू शकता. मी तिथंच ते आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे एक दोन ताईंची कमेंट्स होती की 34 साईज आणि 36 साईजचं प्रिन्सचं कटचं ब्लाऊज कटिंग दाखव. तर आपल्या चॅनलवरती 36 साईज आणि 34 साईजचं प्रिन्स कटचं ब्लाऊज कटिंग 3 पीसमध्ये आणि 2 पीसमध्ये पेपर कटिंगसुद्धा आहे आणि डायरेक्ट अस्तरवरतीसुद्धा कटिंग आहे. त्याचेसुद्धा भरपूर सारे व्हिडिओ आहेत, पण ते खूप अगोदर मी टाकलेले होते. ते थोडेसे खाली गेले असतील तर तुम्हाला सापडण्यास थोडासा वेळ जाईल. त्यासाठी मी तुम्हाला दुसरेसुद्धा व्हिडिओ बनवून टाकेल. आणि हा सुद्धा व्हिडिओ आहे ना, तर हा सुद्धा व्हिडिओ आहे तो म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊजचाच आहे आणि 34 साईजचाच आहे. तर तुम्ही हेच मापसुद्धा वापरून तुमचा ब्लाऊज स्टिच करू शकता जर तुमचं माप 34 साईज असेल तर. आणि 36 साईजला थोडंसं माप वाढतं, तर ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच अपलोड करेल, तो सुद्धा व्हिडिओ बनवून लवकरच. आणि अशाच पद्धतीने मी आता माझं प्रिन्स कटचं पूर्ण हुक पट्टीसुद्धा जोडून झालेली आहे. आता इथं मी लूक पट्टी जोडून घेतलेली आहे, लूक करून घेत आहे. तर लूक मी कंपल्सरी मला सवय आहे तर फटाफट करते. 5 किंवा 6 तुम्ही इथं लूक करू शकता. जर पट्टी जास्त झाली असेल तर तुम्ही 6 हुक करू शकता. आणि जर तुमची पट्टी बरोबर प्रमाणामध्ये 7 इंचाच्या खालीच असेल तर तुम्ही 5 हुकसुद्धा इथं करू शकता. आता इथं हाईट भरपूर आहे ब्लाऊजची, त्यासाठी इथं थोडीशी जास्त पट्टी झालेली आहे समोरची. आणि हायटेड ब्लाऊज आहे, हायटेड कस्टमर आहे, त्यासाठी मग इथं मी 7 इंचाच्या पुढं उंची गेलेली आहे हुक पट्टीची. तर मी इथं 6 इंच हुक करणार आहे. तर इथं मी पूर्ण बरोबर करून घेतलेलं आहे. तर हुक पट्ट्यासुद्धा माझ्या जॉईंट करून झालेल्या आहेत. फिनिशिंगमध्ये ब्लाऊज स्टिचिंग कसा करायचा ना, तर इथे 36 मापाचा एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला होता. कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण ते एकाच व्हिडिओमध्ये आहे. तर ते सुद्धा मी त्याचीसुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली देईन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल की ते सापडायलासुद्धा. आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहून बऱ्यापैकी तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित तुमचा स्टिच करता येईल. तो अशा पद्धतीने. आता इथे थोडासा अंधार दिसतोय, थोडंसं ब्लर दिसतोय, तर सॉरी. पण मी आता लगेच पुढं व्हिडिओ थोडासा व्यवस्थित केलेला आहे. व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर आता अशा पद्धतीने आता फ्रंट साईड माझं पूर्ण रेडी झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं फ्रंट साईड रेडी झालेला आहे, बॅक साईड रेडी झालेला आहे आणि भाईसुद्धा रेडी झालेला आहे. आता इथे तिन्ही पण आपल्याला पार्ट सगळे व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत. आता आपण शिवायला घेऊया ब्लाऊज. म्हणजे मेन गोष्ट म्हणजे शोल्डर जोडणे आणि भाई जोडणे आणि फिटिंग टाकणे. तर अशा पद्धतीने आता मी शोल्डर व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. शोल्डरच्या साईडने थोडासा असा उतार भाग द्यायचा, जेणेकरून तुमचे शोल्डर उतरणार नाहीत. हे सुद्धा एक महत्त्वाची टिप आहे. तर अशाच पद्धतीने आता व्यवस्थित असं जोडून घेते मी दोन्ही पण शोल्डर व्यवस्थित जोडून गळ्याच्या साईडला थोडासा उतार देऊन व्यवस्थित अशी शोल्डर मी जोडून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचे दोन्ही पण मुंड्याचे जोडून घेतलेले आहेत. थोडंसं एक्स्ट्राचा कपडासुद्धा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. पाहू शकता मुंड्यालासुद्धा साईडला आपण व्यवस्थित आकार देऊ शकता. इथं पुढच्या मुंड्यामध्ये जर तुमचा घोळ येत असेल तर इथं पाहू शकता, तर इथं थोडासा असं गोल राऊंडमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं, जेणेकरून तुमचं पुढच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही आणि तुमचं ब्लाऊज म्हणजे काय एकदम परफेक्टच बसणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही माझ्याच पद्धतीने जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही केलं तर अशाच पद्धतीने आता मी जो आपण मध्ये काढलेला होता भाईचा
तर तोच मध्ये आपल्याला कट मारून घेतलेला होता. तो कट आपल्याला व्यवस्थित शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि दोन्ही पण भाग आपले समोरच्या साईडने मागच्या साईडने असं पूर्ण बॅक आणि फ्रंट दोन्ही पण व्यवस्थित पाहून आपल्याला भाई जॉईंट करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही मी सुरुवात कुठनं केलेली आहे. कट मारला, तो कट व्यवस्थित ठेवला, शोल्डरपासून सुरुवात करायची भाई जोडायला, कारण कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही. आणि बघा तुम्ही बघू शकता तुम्ही माझी एकदम परफेक्ट भाई जॉईंट झालेला आहे, अजिबात कमी पडलेली नाही आहे. आणि जर तुमची जास्त असं झालेलं असेल तर आपण कट करू शकतो, पण कमी पडल्याच्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. त्यासाठी आपल्याला भाई अशाच पद्धतीने कट करायचे आहे, अशाच पद्धतीने शिवायचे आहे. नंतर अशाच पद्धतीने आता मी पूर्ण व्यवस्थित फ्रंट साईडचं सुद्धा करून घेते, जेणेकरून फुगा वगैरे येतो ना तर तो फुगा येणार नाही. अशा पद्धतीने थोडंसं शोल्डर आणि थोडंसं मुंड्याच्या साईडने व्यवस्थित लेवलमध्ये कट करून घ्यायचे. आणि अशाच पद्धतीने आता मी दुसरी पण भाई जोडून घेते आहे. पहिली तर जोडून झालेली आहे, आता पण दुसरी पण जोडून घेऊया. अशाच पद्धतीने मी आता दुसरी पण जोडून घेतलेली आहे भाई. आणि थोडंसं अर्धा इंच टिप मार्जिन सोडून व्यवस्थित हळूहळू जोडून घ्यायची आहे. कुठेही फुगा किंवा कट होणार नाही ह्याच्या गोष्टीचे लक्ष ठेवायचे आहे. आणि हे आहे लग्नाचा नवरीचा ब्लाऊज. आणि जो मागं मी तुम्हाला दाखवलेला होता एका व्हिडिओमध्ये, मागच्या ह्या ब्लाऊजच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये, तर तो होता हळदीचा ब्लाऊज आणि मोरपंखी कलरचा काठ होते साडीचे. म्हणजे साड्या मी अगोदर दिल्या होत्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही साड्या नाही दाखवू शकले, कारण मी साड्या अगोदर पिकोफॉल करून दिल्या आणि वर्क करण्यासाठी ब्लाऊज बाकी होते, म्हणून ब्लाऊज वर्क करून स्टिचिंगला घेतले. त्यामुळे थोडासा अगोदर मी साड्या देऊन टाकल्या. तर अशाच पद्धतीने हा दुसरासुद्धा मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे. नवरीचे ब्लाऊज म्हटल्याच्यानंतर एकाच नवरीचे 10 ते 15 ब्लाऊज असतात आणि ते सुद्धा पूर्ण डिझायनर असतात. तर इथं फक्त 2च आरीवर्क होते, बाकी सगळी हँडमध्ये मी स्वतःच्या हाताने अशा वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या होत्या, पॅचवर्क म्हणा, बोटनेक म्हणा, अशा पद्धतीने. तर मी काही जास्त दाखवल्या नाही, पण तुम्हाला त्यातले काही गोष्टी मी आणि डिझाईनसुद्धा मी काही दाखवलेल्या आहेत ऑलरेडी. तुमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिझाईन तुमच्याशी शेअर करत असते, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत जा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान छान अशा डिझाईनच्या आयडियासुद्धा येतील आणि तुम्हाला ब्लाऊजच्या जसं की तुम्हाला ब्लाऊजच्या विषयी बरंच काय माहिती शिकायला सुद्धा मिळेल. तर अशाच पद्धतीने आता आपलं जोडून झालेले आहे. दोन्ही पण भाया एकावर एक ठेवून आपल्याला पहिल्या साईडची फिटिंगची लेवल घेऊन घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने आता आपलं फिटिंग लेवल करून घेऊया. फ्रंट साईडने पहिले आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. मुंडा खालीवरी होत असेल तर तुम्ही मुंड्याच्या भाईच्या मध्ये जो भाग असतो जोडलेला तिथं सुद्धा तुम्ही कमी जास्त थोडंफार करू शकता. तर अशा पद्धतीने. आणि आता उलटा करून आहे ना आपल्याला पहिली टीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगच्या टीप द्यायच्या आहेत. तर आता कधी पण अगोदर सुईचं करून टीप मारायची आणि त्याच्यानंतर उलटा करून टीप मारायची. आता उलटं करून टीप मारते, पाहू शकता तुम्ही, कारण फिनिशिंग ही छान दिसतं आणि दोरे वगैरे निघत नाही फिटिंगच्या साईडला, एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतो. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या मी फॉलो करते आणि माझ्या कंपल्सरी ह्या कामामध्ये मी या गोष्टी करतेच म्हणजे करते. थोडा उशीर झाला तरीही चालेल, पण शॉर्टकट कधीच कुठे मारत नाही, कारण अशा गोष्टी जर व्यवस्थित केल्या तरच कस्टमर आपल्याकडे टिकतं, कुठेही प्रॉब्लेम येणार नाहीत अशा गोष्टीमध्ये. तर पाहू शकता तुम्ही. आता फिटिंग टाकायची आहे. आता इथं फिटिंग मी तुम्हाला दाखवली आहे, कटिंगमध्ये तुम्हाला माप दाखवलेली होती, मी पूर्ण सांगितलेली होती. इथं फिटिंग टाकलेली आहे. पूर्ण छाती आहे 34 इंच, चौथा भाग टाकलेला आहे 8.5 इंच आणि कंबर आहे 33 इंच, तर मी पूर्ण टाकलेला आहे 8 इंच आणि 3 रेषा, म्हणजे जसं की 8.25 इंच टाकलेला आहे कंबर. आणि जो आहे दंडघेर, तर दंडघेर इथं मी तुम्ही पाहू शकता, इथं 4.25 दंडघेर मी टाकलेला आहे. आणि ऑलरेडी सुद्धा मी मार्किंग केलेलं होतं, त्याच्यावरती बरोबर मार्किंग आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडंसं टेपने मार्किंग करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित फिटिंग व्यवस्थित येतं. आता जिथं मार्किंग केलेलं आहे ना तिथंच बरोबर आपली त्याच्यावरती पहिली फिटिंगची टीप आलेली पाहिजे. आता जिथं व्यवस्थित माप टाकलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे, तिथं आपली व्यवस्थित टीप आली पाहिजे. आता इथं आरीवर्कमध्ये बघत होते मी कुठं काय होणार आहे, कारण की मध्ये जे गोल गोल असे स्टोन बनवलेले असतात आरीवर्क मणीचे, तर तिथं ते मण्याचे स्टोन आपले आतमध्ये नाही जावं सुईच्या, आणि सुई त्याच्यावरती नाही मोडून जावी, म्हणून आपल्याला व्यवस्थित पहिलं बघून घ्यायचं आहे, परत सुईचं करायचं आहे ब्लाऊज. तर आरीवर्कचं ब्लाऊज म्हणजे ही मेन गोष्ट असते की व्यवस्थित बघायचं आहे फिटिंगमध्ये जातं का काय. तर जातं इथं फिटिंगमध्ये थोडंसं, तर मी इथं 2-4 फुलं काढले आणि मग काय
फिटिंगमध्ये जात होते म्हणून, कारण तिथं जर सुई लागली तर सुई ही मोडेल आणि ब्लाऊजही खराब होईल आणि आपली बरीच काही नुकसान पण होते. त्यासाठी मग आपल्याला अगोदर छोट्या छोट्या गोष्टींना व्यवस्थित लक्ष द्यायचे. आणि खूप जास्त हेवी वर्क असेल तर मग तुम्ही हाताने सुद्धा शिवून घेऊ शकता. आता इथं मी थोडंसं हाताने सुद्धा मी शिवून घेतलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला पुढं दाखवते. इथं कुठं हाताने शिवून घेतलं, कारण दंड घेऱ्याच्या नंतर थोडंसं वरती जास्त वर्क झालेलं होतं, तर आपण ती वर्क काढू नाही शकत, कारण आता पूर्ण ब्लाऊज स्टिच झालेला आहे. कारण जर नसता झाला तर अगोदर काढला असता, आणि आपण स्टिच केल्याच्या नंतर जर काढला तर मग ते त्यांना म्हणजे व्यवस्थित आतमधून टाके नाही मारता येत आरीवर्कला, आणि सगळं वर्क आपलं निसटून जातं. तर त्याच्यामुळं आपल्याला खडे आणि मोती आपले पूर्ण निघतात. त्याच्यामुळं अगोदर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या, मापे टाकून बघायचे. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत ना, आपण फॉलो करायच्या. आता इथं फिटिंग देऊन घेतलेली आहे मी. जिथं आपण पहिली टिप देतो ती आपली मार्किंग केलेलं होतं, तिथं मी आपली टिप देऊन घेतलेली आहे. फिटिंगचे तुम्ही पाहू शकता लेवल किती छान आलेले आहे, एकदम सरळ. आणि फिटिंगच्या टिपासुद्धा पाहू शकता तुम्ही. पाव इंचावरती किती साऱ्या मी टिपा दिलेल्या आहेत, 5-6 तुम्ही इथं टिपा देऊ शकता. मार्जिनसुद्धा किती छान उरलेलं आहे, जेणेकरून जर ती मुलगी पुढं चालून जर थोडीशी म्हणजे तब्येत हेल्दी झाली तर ती एक टिप अशी उधळून घालू शकते. हा ब्लाऊज खूप म्हणजे लॉंग दिवस आपण भरपूर दिवस ही ब्लाऊज घालू शकतो. अशा पद्धतीने मी थोडंसं मार्जिन जास्तच ठेवते, आणि अशा पद्धतीने माझा पूर्ण ब्लाऊज स्टिच झालेला आहे. आणि हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना मैत्रिणींनो, तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून छोट्या छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. फॅशन डिझायनर म्हटल्याच्यानंतर त्यामध्ये महिलांचं फॅशन म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या. ब्लाऊज, साडी आणि ड्रेस, नऊवारी साडी, ब्लाऊज डिझाईन, आरीवर्क डिझाईन, लटकन, बऱ्याच गोष्टी. मी साड्यासुद्धा तुम्हाला दाखवत असते, कस्टमरच्या असो किंवा माझ्या असो. मी शॉपिंग केली तर तीसुद्धा मी तुम्हाला शेअर करत असते, दाखवत असते. साड्या कुठनं घेतल्या पाहिजे, साड्या कशा आहेत, साड्या स्वतःला कशा आहेत, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याशी क्लिअर करते, शेअर करते, आणि तुम्हाला शिकायला मिळेल अशा गोष्टी मी तुम्हाला सांगते. तर पाहू शकता फिनिशिंग किती छान आलेलं आहे आरीवर्कचं. मी तुम्हाला व्यवस्थित असं दाखवते हातावर घेऊन. तर अशाच पद्धतीने वर्क करायचं आणि फिटिंग करून वर्क करून आपल्याला ब्लाऊज स्टिच करता आला पाहिजे. जर तुम्हाला वर्क करता येत नसेल तर तुम्ही बाहेर सुद्धा देऊ शकता वर्क. आता इथं मी सुद्धा कधी कधी बाहेर देते, कारण अर्जंट असेल तर ब्लाऊजचा लोड शिवायचा अगोदरच खूप जास्त असतो, आणि त्याच्यानंतर मग आरीवर्क करणं एवढं काय हँडल होत नाही. तर मी कधी कधी आरीवर्कचं सुद्धा बाहेर देते आणि फक्त स्टिचिंग मी करते. तर बाकीच्या गोष्टी मीच करते, कटिंग, स्टिचिंग आणि हुक वगैरे लावून मी स्वतः ब्लाऊज देते रेडी करून. फक्त आरीवर्कसाठी जर कधी बाहेर दिलं तर देते, अर्जंट असेल आणि खूप जास्त आरीवर्क असेल तर, नाहीतर एखादा मी सुद्धा करते. तर अशाच पद्धतीने मी माझा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे, पूर्ण स्टिचिंग करून. स्टिचिंग तर मी माझ्या स्वतःच्या हातानेच करते, कटिंग आणि स्टिचिंग, कारण कुठेही देत नाही. मला माझे कस्टमरचे ब्लाऊज मी स्वतः शिवते, कारण एकदम परफेक्ट बसतात, आणि तोच कस्टमर वारंवार वर्ष माझ्याकडे येतो आहे, त्याचा मला खूप आनंद होतो आहे. तर अशाच पद्धतीने छान पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटद्वारे विचारा. मी तुम्हाला कमेंटचं उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये, किंवा तुमच्या एक कमेंटचं उत्तर एक व्हिडिओ मी बनवून तुम्हाला नक्की टाकेल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. फ्रंट साईडला सुद्धा पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं ब्लाऊज वर्क झालेला आहे, गळा झालेला आहे. अगदी फिटिंगमध्ये ज्यावेळेस त्यांनी घातला ना त्यावेळेस इतकं फिटिंगमध्ये छान असं आलेला होता ना ब्लाऊज. पण आता आपण कस्टमरचे फोटो काही काढू शकत नाही. ज्यावेळेस माझा ब्लाऊज असतो त्यावेळेस मी माझा ब्लाऊज घालून, साडी घालून मी तुम्हाला दाखवते, रील्स टाकते, शॉर्ट्स टाकते आणि फोटोसुद्धा टाकते. पण कस्टमरचा नाही काढू शकत, कारण कस्टमर सोशल मीडियावरती यायला नको म्हणतात त्यासाठी. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. जर तुम्हाला सुद्धा असा ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा असेल, आरीवर्क करून घ्यायचा असेल तर नक्की सांगा. आपण ती सुद्धा सोय आपली उपलब्ध करूया, आणि अजून नवीन बिझनेसमध्ये आपल्या आयडिया टाकूया, आणि अशाच पद्धतीने आपलं काम सुरू ठेवूया. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल, एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच सगळ्याच ताईंचे मनपूर्वक आभार मानते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.